नमस्कार मित्रांनो, आचार्य चाणक्य यांनी जीवनातील अशी रहस्यही उघड केली आहे जी मित्रांनाही शत्रू बनवू शकतात. आज अशा 3 रहस्यांबद्दल जाणून घ्या जी तुम्ही कधीही कोणाशीही शेअर करू नयेत. यामधील पहिलं रहस्य म्हणजे 1. कमकुवतपणा आणि अपमान. प्रत्येकाला आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा ते कमकुवत किंवा अपमानित वाटतात. परंतु चाणक्य नीती हे क्षण इतरांना उघड करण्याविरुद्ध इशारा देते, परंतु या क्षणाविषयी इतरांना सांगू नका. असं चाणक्य नीती म्हणते, तुम्ही तुमच्या आयुष्यातला कमकुवत क्षण इतरांची सहानुभूती मिळवण्यासाठी सांगाल, परंतु त्याच गोष्टीचा वापर कधी शस्त्र बनवून तुमच्या विरोधात केला जाईल याची खात्री नाही. समोरची व्यक्ती मित्र असला तरी परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, असं ते म्हणतात. दुसरं रहस्य आहे संपत्तीचा स्तोत्र. चाणक्य नीती म्हणते की तुमच्या पैशाचा स्तोत्र किंवा रक्कम कधीही उघड करू नका. तुम्ही तुमचा पैसा कुठून येतो आणि किती येतो हे कधीही कोणालाही सांगू नये. कारण स्पष्ट आहे, जेव्हा तुमच्या संपत्तीची खरी माहिती उघड होते तेव्हा लोक तुमची तुलना करू लागतात, ज्यामुळे मत्सर, लोभ आणि कट रचतात. कधीकधी जवळचे नातेवाईक आणि मित्र देखील यामुळे तुमच्यापासून दूर जातात. चाणक्य यांनी तुमचा स्तोत्र आणि संपत्तीचे प्रमाण नेहमीच गुप्त ठेवण्याचे महत्त्व स्पष्टपणे सांगितले आहे. तिसरं रहस्य भविष्यातील गुप्त योजना. चाणक्य यांचे तिसरे सर्वात महत्त्वाचे तत्त्व म्हणजे तुमच्या भविष्यातील योजना किंवा पुढची वाटचाल कधीही कोणाशीही शेअर करू नका. कारण जर तुम्ही तुमच्या योजना उघड केल्या तर लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील किंवा तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करतील. यश फक्त त्यांनाच मिळते जे शांतपणे काम करतात आणि परिणाम उघड झाल्यावरच सर्वांना आश्चर्यचकित करतात. मित्रांनो, चाणक्य नीती आजही तितकीच प्रासंगिक आहे. त्यांचा इशारा स्पष्ट आहे, जर तुम्ही या 3ही गोष्टी कोणाला सांगितल्या, तुमच्या संपत्तीचा स्तोत्र, तुमचा कमकुवतपणा आणि तुमच्या भविष्यातील योजना, तर विश्वास क्षणार्धात तुटेल आणि मित्रही शत्रू बनू शकतो. म्हणूनच आचार्य चाणक्य यांनी गुपिते गुप्त ठेवण्याचा सल्ला दिला आहे. व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.